टंचाई परिस्थितीचे योग्य नियोजन करा, दुर्लक्ष करू नका. जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांच्या प्रशासनाला सूचना. माझ्या बैठकीस गांभीर्यानं घेतलं नाही तर मी तुम्हाला गांभीर्यानं घेईन, अशी तंबीच जिल्हाधिकाऱ्यांनी दिली. दहिवडीत मान खटावची आढावा बैठक. सद्यस्थितीत टंचाईची परिस्थिती पाहता टंचाईचे योग्य नियोजन करा, दुर्लक्ष करू नका, अशा फक्त सूचना मान खटाव तालुका प्रशासनाला जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी दिल्या. तसेच माझ्या बैठकीस गांभीर्यानं घेतलं नाही तर मी तुम्हाला गांभीर्यानं घेईन, असा इशाराही दिला. दहिवडी कॉलेज दहिवडीमधील कर्मवीर सभागृहात आयोजित मानखटाव तालुक्याच्या टंचाई आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन, प्रांताधिकारी उज्ज्वला गाडेकर, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी भाग्यश्री फरांदे, मानचे तहसीलदार विकास अहिर, खटावच्या तहसीलदार बाई माने, खटावचे गटविकास अधिकारी सर्जेराव पाटील, मानचे गटविकास अधिकारी प्रदीप शेंडगे, विविध विभागांचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. यावेळी जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी म्हणाले, आगामी 3 ते 4 महिन्यात आपल्याला निवडणूक आणि दुष्काळाला यशस्वीपणे हाताळायचे आहे. पाणी व चारा नियोजन करताना सर्व विभाग, विशेषतः पाणी पुरवठा व जलसंपदा यांनी समन्वय राखणं गरजेचं आहे. प्रशासकीय स्तरावर जून महिन्याच्या अखेरपर्यंत नियोजन करण्यात आलं असून पिण्याचं पाणी आपण राखून ठेवलं पाहिजे. याबाबत जिल्हाधिकारी आणखी काय म्हणाले ते पाहू. तालुक्यामध्ये आहे, त्याच्या अनुषंगाने आज या ठिकाणी आढावा घेतला आणि त्याच्यासोबत 7 मेला इलेक्शन आहे, तर ते इलेक्शनची धर्तीवर आपण आज या ठिकाणी आढावा घेतला होता. सद्यस्थितीमध्ये दोघेही तालुक्याची जर आपण माहिती तुम्हाला देऊ इच्छितो की बऱ्याचशा गावामध्ये सध्या टँकर्स चालू आहे. 56 टँकरग्रस्त गाव आहे मानची आणि खटावचे 30 टँकरग्रस्त गाव आहे. याच्यामध्ये 356 वाडी वस्ती मान तालुक्याची आपण त्या ठिकाणी टँकर उपलब्ध करून देत आहोत. सध्या टँकरची संख्या मानमध्ये 73 आहे आणि खटावमध्ये 24 आहे. याशिवाय आपण टँकर उपलब्ध करून देण्यासाठी आणि बाकी पाणी उपलब्ध देण्यासाठी 24 विहीर जे आहे ते अधिग्रहण केलेले आहे आणि फीडिंग पॉईंट आपले 15 सध्या मानमध्ये चालू आहे. टंचाई घोषित केलेल्या गावाची संख्या 109 आहे आणि उपसाबंदी केलेल्या स्रोताची संख्या 11 आहे मानमध्ये आणि 12 तलाव आहे खटावमध्ये. सार्वजनिक स्रोत घोषित केलेली संख्या आमची 136 आणि 284, म्हणजे 136 मानमध्ये आणि खटावमध्ये 284 आहे. एकूण नियोजन आम्ही या पद्धतीने केला होता की सर्वप्रथम आपण हा आयडेंटिफाय करू की दोघेही तालुक्यामध्ये कुठले असे तलाव आहे जिथून आपण फीडिंग पॉईंट जवळ एकदम करू शकतो आणि त्या फीडिंग पॉईंट्सला जे आपले इरिगेशनचे जे प्रोजेक्ट आहे त्याच्याद्वारे पाणी उपलब्ध करून देऊ शकतो. तर तसा नियोजन आमचा अगोदरपासून म्हणजे सप्टेंबर ऑक्टोबर पासूनच आम्ही चालू केला होता. त्याच्यामध्ये पाणी पुरवठा विभाग आणि इरिगेशन विभाग त्या दोघांचे आणि एनजेपी विभाग त्याचे समन्वयाने आपण एक नियोजन केला होता की जे वेगवेगळे दोघे तालुक्यामध्ये जे पॉईंट्स आहे, तलाव आहे, त्याला किती पाणी लागणार आहे जून एंडपर्यंत आणि त्यासाठी आपल्याला किती पाणी शिल्लक ठेवायचे. तर आपले जे वेगवेगळे प्रकल्प आहे, उरमोडी आणि बाकी जे प्रकल्प आहे त्याच्यामध्ये आपण शिल्लक पाणी प्रत्येक ठिकाणी पिण्यासाठी अजूनही ठेवलेलं आहे, जे जेव्हा आपल्याला गरज बसेल तेव्हा आपण ॲडिशनल रोटेशन करून त्या ठिकाणी उपलब्ध करून देऊ शकतो. आता मानमध्ये आणि खटावमध्ये जे काही तलाव आहे ज्याला पिण्यासाठी पाणी देण्याची आवश्यकता आहे, त्याचं सध्या रोटेशन चालू आहे. तर या रोटेशनमध्ये त्याला आपण पाणी उपलब्ध करून देऊ आणि या पद्धतीने उपलब्ध करून देऊ की जूनपर्यंत त्याच्यामध्ये पाण्याची कमतरता बसणार नाही जर आपण मात्र पिण्यासाठी वापर केला तर. पण असा पाणी देताना काही ठिकाणी जे इल्लीगल पाण्याचा उपसा होतो तर त्यासाठी आम्ही खूप मोठ्या प्रमाणावर कारवाई केली, उपसाबंदी लावलेली. काही लोकांचे जे कनेक्शन पण कट केले, काही जे लोकांची मशीन्स होती किंवा हे आपण सुद्धा जप्त केलेली आहे. 144 सुद्धा काही ठिकाणी आपण लावलेला होता आहे आणि त्याच्या खाली सुद्धा आपण काही कारवाई केलेली आहे. उद्देश असा आहे की सध्या आपला पाणी पिण्याचा जास्त महत्त्वाचा आहे, पण इरिगेशनसाठी सुद्धा पाणी उपलब्ध असलं पाहिजे. दोघा गोष्टीचा समन्वय करून आपण हा एन्शोर करण्याचा प्रयत्न करतो आहे की जेव्हापर्यंत पाऊस पडत नाही तेव्हापर्यंत कुठल्याही प्रकारच्या पाण्याची कमतरता बसली नाही पाहिजे. चारा टंचाईबद्दल सुद्धा नियोजन अगोदरपासूनच केला होता. आम्ही या गोष्टीचा अंदाज घेतला की सध्या मान तालुक्यामध्ये आणि खटाव तालुक्यामध्ये आपल्याकडे किती सुखा चारा आणि किती ओला चारा जून एंडपर्यंत लागणार आणि त्याप्रमाणे किती सुखा चारा आणि किती ओला चारा आपल्याकडे उपलब्ध आहे. तर आढावाप्रमाणे आणि जी अंमलबजावणी झालेली आहे त्याच्याप्रमाणे असं दिसते की सुखा चाऱ्याची कमतरता बहुतेक नाही बसणार, पण ओला चाऱ्याची कमतरता बसू शकतो. तर त्यासाठी आपण हा जिल्ह्यामध्ये जवळपास 3 कोटी रुपये DPC मधून मंजूर केले आणि त्याच्याद्वारे बियाणे उपलब्ध करून दिलेले आहे. मान तालुक्यामध्ये आणि खटाव तालुक्यामध्ये दोघे तालुक्याच्या एकत्रित जवळपास 2000 हेक्टरवर
आपण पेरणी मक्याची आणि बाकीच्या प्रकारची बियाण्याची केलेली आहे आणि त्याच्यामुळे आपल्याकडे मोठ्या प्रमाणावर जवळपास 90,000 टन चारा आपल्याला ओला चारा याच्याद्वारे उपलब्ध होऊन जातील. त्याच्यासोबत मोरघास सुद्धा बरेचसे शेतकऱ्यांनी यावेळी लावलेला आहे. त्याचाही सुद्धा खूप मोठा उपयोग आपल्याला यावेळी होणार आहे. याशिवाय आज मी आमचे कृषी विभागाने ही सूचना दिलेली आहे की अजून जर गरज वाटेल तर त्याचाही तुम्ही अंदाज घ्या आणि ॲडिशनल मागणी करा, तेही आपण उपलब्ध करून देऊ. आपला आवाज न्यूज नेटवर्कसाठी एकनाथ वाघमोडे, दहिवडी.